मध्ये शिवसेना उमेदवार देणार आहे। हिंगोली, संभाजीनगर, यवतमाळमध्ये शिवसेना उमेदवार देणार असल्याचं कळतं। एकूण 17 मतदारसंघांपैकी शिवसेना 7 मतदारसंघात उमेदवार देणार आहे। उमेदवार कोण असावेत याचीही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून चाचपणी सुरू आहे। विजयाचं गणित जुळवणारा उमेदवार शिवसेनेकडून निवडला जाणार आहे। सेनेच्या रणनीतिकारांकडून 7ही मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, 17 जागांपैकी शिवसेनेला 3 जागा मिळाव्यात असं एकूण भाजपकडनं तसा सूर दिसून येतोय, पण आता शिवसेनेकडनं 7 जागांवर ही निवडणूक लढवण्याची तयारी करण्यात येते। नेमकं काय समजायचं? विशाल, आपण पाहतोय की विधान परिषदेच्या एकूण 17 जागा आणि 17 जागांसाठी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्तिकेत स्पर्धा जी आहे ती दिसून येत आहे। शिवसेनेकडनं देखील आपल्याला वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते आहे। शिवसेना आक्रमक रणनीती आखली असल्याची माहिती मिळते। 17 जागांपैकी 7 जागांवरती शिवसेनेने दावा केलेला आहे आणि या जागा आहेत जळगाव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा एक मतदारसंघ आहे आणि शिवसेना ठाणे, नाशिक, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील मतदारसंघामध्ये देखील त्यांनी उमेदवारांची चाचपणी केली असल्याची माहिती मिळते आहे। विजयी उमेदवार कोण होऊ शकतो त्या उमेदवाराला उमेदवारी जी आहे ती दिली जाणार आहे। त्या संदर्भात शिवसेनेचे जे निवडणूक रणनीतिकार आहेत ते कामाला लागले असल्याची माहिती मिळते। शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी एकूण 7 मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावेत या संदर्भातली चाचपणी जी आहे ती देखील केली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। विजयाचे गणित जुळवून आणण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असल्याची आपल्याला एकूण माहिती मिळते आहे। माहितीमध्ये आपण पाहतोय की भाजप सर्वात मोठा भाऊ आहे, त्यापाठोपाठ शिवसेना आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे। मात्र तिन्ही पक्षांमध्ये आता 17 विधानसभांच्या मतदारसंघांच्या एकूण जागा वाटपामध्ये किती जागा कोणाच्या वाटेला येतात हे पाहावं लागणार आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की शिवसेनेने आक्रमक रणनीती अवलंबली असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी त्यांची उमेदवारीची चाचपणी आणि त्याचबरोबर विजयाचं गणित जुळवून आणण्याची देखील एकूण रणनीती जी आहे आक्रमकरित्या राबवली असल्याची माहिती मिळते आहे। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल।